बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या एका व्हिडिओमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेही दिसतात। यावरून अनेकांनी टीका केल्यानंतर लंकेंनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की मी धार्मिक माणूस आहे, अशा कार्यक्रमांना जात असतो। जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा तो व्यक्ती कोण आणि अशा प्रवृत्तीचा आहे हे आम्हाला माहित नव्हतं, असं लंकेंनी म्हटलंय। हा व्हिडिओ 7 ते 8 वर्षांपूर्वीचा आहे, असंही लंकेंनी म्हटलंय। ही जी घटना घडली ही घटना तर अतिशय निंदनीय घटना आहे। ह्या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे। पण आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जात असतो, त्यामुळं आम्हाला असं माहीत नसतं पुढल्या कार्यक्रमाला, एखाद्या कार्यक्रमाला आम्ही जातो तो माणूस कुठल्या प्रवृत्तीचा आहे। दुपारी मला माझी एक प्रेस झाल्यानंतर मला काही लोकांनी व्हिडिओ दाखवला आहे, असा व्हिडिओ आहे। मी आधी ते त्याचं दुर्लक्ष केलं, पण नंतर मला काहींचा फोन आला, त्यात तुम्ही पण दिसता। आता मी थोडं त्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं हा व्हिडिओ नक्की एक 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असू शकतो।